सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 8वा स्थिर जीवनाची सुरुवात याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत। आ नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती। 2 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पाया कोणत्या? उत्तर एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पाया पुढीलप्रमाणे आहेत। 1 रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे। 2 त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे। 3 त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळविणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे। आ समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले? उत्तर शेतीमुळे मानवाला स्थिरता मिळाली। मिळालेले अन्नधान्य समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक राहू लागले। त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन आमच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशले विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला। अशी कौशले आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवल्या गेली। त्यातूनच समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर तयार झाले। 3 संकल्पचित्र तयार करा। उत्तर मीठ महत्त्व अत्यावश्यक गोष्ट मिळवण्यासाठी आयात व्यापार खरेदी विक्री विनिमय परिणाम व्यापार विस्तार। चार कोणत्याही 5 पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा। उत्तर पाळीव प्राण्यांची उपयुक्तता पुढीलप्रमाणे आहे। 1 गाय गायीमुळे आपल्याला दूध मिळते। 2 कुत्रा कुत्रा आपल्या जागेचे रक्षण तसेच शिकारीच्या कामात मदत करतो। 3 बैल बैल ओझी वाहून नेण्यास व शेतीच्या कामात उपयुक्त आहे। 4 कोंबडी अंडी मिळण्यासाठी उपयुक्त आहे। 5 मेंढी मेंढी आपल्याला लोकर मिळण्यासाठी उपयुक्त आहे। 5 आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो? कसा? उत्तर आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या पाळीव प्राण्याचा उपयोग केला जातो। कुत्र्याचा वापर पोलीस दलात गुन्हेगाराचा वास घेऊन माग काढण्यासाठी लपवलेले अंमली पदार्थ शोधून काढण्यासाठी आणि स्फोटके शोधण्यासाठी केला जातो। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते।
नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.